विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुरेश कटकमवार, समता ज्युनियर कॉलेज उस्माननगर. मित्रांनो, आज आपण 11वीच्या पहिल्या लेसनला सुरुवात करणार आहोत बायोलॉजीच्या. मित्रांनो, 9वी आणि 10वीमध्ये तुम्हाला जवळपास जीवशास्त्राचा एक विषय होताच, परंतु ते जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र असे तिन्ही शास्त्र मिळून एक विज्ञानाचा तुम्हाला विषय असेल कदाचित, माझ्या माहितीप्रमाणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात करणार आहोत या पहिल्या लेसनपासून. पहिल्या लेसनचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड. सो व्हॉट इज मीन बाय लिव्हिंग वर्ल्ड? लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय? यामध्ये दोन शब्द दिसतील तुम्हाला, लिव्हिंग आणि वर्ल्ड. लिव्हिंग म्हणजे मित्रांनो सजीव आणि वर्ल्ड म्हणजे विश्व, सजीवांचं विश्व. थोडक्यात आपण 11वीच्या जीवशास्त्राची सुरुवात आपण या विषयामध्ये शिरण्यासाठी आपल्याला या जीवशास्त्र विषयाची तोंड ओळख अगदी थोडक्यात करण्यात आलेली आहे या चॅप्टरमध्ये, लिव्हिंग वर्ल्डमध्ये. या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर सुरुवातीला आपण प्लीज जमेल तुमचा मोबाईल ना असा आडवा धरून ठेवा आणि स्क्रीन मोठा करा, म्हणजे तुम्हाला ते शब्द किंवा वाक्य मोठे दिसू शकतील. ओके मित्रांनो, या ठिकाणी मी मराठीमध्ये जास्तीत जास्त विवेचन करणार आहे, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा हे सहजरित्या समजेल अशा शब्दामध्ये मी प्रयत्न करेन या ठिकाणी. आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये जीवशास्त्र विषय हा नीटच्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून नीटची परीक्षा ही MCQ टाईपची असते, तुम्हाला माहिती आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपची ती परीक्षा असते आणि त्या ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या परीक्षेमध्ये कोणता प्रश्न केव्हा विचारतील काही सांगता येत नाही. कोणता प्रश्न येईल, कोणत्या चॅप्टरमधून कोणता प्रश्न येईल किंवा कोणता शब्द येईल, त्यासाठी आपण इथे या टेक्स्ट बुकची ओळ न ओळ पाहणार आहोत आणि मी तुम्हाला त्याचा अर्थ सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सुरू करूया मित्रांनो. लिव्हिंग वर्ल्ड या ठिकाणी तुम्हाला दिसतं, मी थोडा स्क्रीन मोठा करतो. मोठा केल्यानंतर तुम्हाला समजायला ते सोपं जाईल. ओके, तर मी या ठिकाणी काही खुणा करण्यासाठी एक मार्कर पेनसुद्धा वापरेन. ओके, सुरू करूया. द प्लॅनेट अर्थ इज मेडअप ऑफ अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. मित्रांनो, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? प्लॅनेट अर्थ. प्लॅनेट म्हणजे ग्रह, अर्थ म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हा ग्रह इज मेडअप ऑफ बनलेला आहे. कशाचा बनलेला आहे? अबायोटिक अँड बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक म्हणजे निर्जीव घटकांपासून आणि बायोटिक म्हणजे सजीव घटकांपासून. कंपोनंट्स म्हणजे घटक. तर आवर अर्थ इज मेडअप ऑफ अबायोटिक कंपोनंट्स अँड बायोटिक कंपोनंट्स. फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर द अबायोटिक कंपोनंट्स? निर्जीव घटक कोणकोणते आहेत? जसं की पाणी, हवा, बरोबर आहे, रॉक, खडक किंवा माउंटेन्स. दीज आर द अबायोटिक फॅक्टर्स. हे निर्जीव घटक आहेत. त्याच्यानंतर बायोटिक कंपोनंट्स कोणकोणते आहेत? आपल्याला माहिती आहे. जैविक घटक कोणकोणते आहेत? वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. ओके, हे या वाक्याचा अर्थ झाला. पुढे जाऊया. द बायोटिक कंपोनंट्स आर ऑब्व्हियसली द लिव्हिंग बीइंग्स प्रेझेंट अराउंड अस. अर्थातच जैविक घटक हे आपल्या सभोवताली असणारे घटक असतात, जसे की प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडं आहेत, वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. द क्वेश्चन इज वाय डू विल कॉल देम लिव्हिंग? प्रश्न असा आहे की आपण त्याला जैविक का म्हणतो? वाय डू वी कॉल देम लिव्हिंग अँड हाऊ डू दे डिफर फ्रॉम नॉन लिव्हिंग? आणि ते निर्जीव घटकापासून वेगळे कसे आहेत? तर काही आपण बेसिक प्रिन्सिपल या ठिकाणी बघूया मित्रांनो. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. सजीवांचे गुणधर्म काय काय आहेत? बरोबर आहे. सजीव म्हणजे सजीव कोणाला म्हणायचं? सजीव त्या घटकाला म्हणायचं की जो घटक काय दाखवतो या ठिकाणी आपल्याला दिसेल. सॉरी, या ठिकाणी मी प्रयत्न करतोय तुम्हाला सविस्तर समजावून सांगण्याचा, परंतु मध्ये मध्ये काही डिस्टर्बन्स येत आहेत, त्याबद्दल सॉरी. तर या ठिकाणी बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ मध्ये काय पहिला प्रिन्सिपल काय? ए प्रिन्सिपल काय? द लिव्हिंग बीइंग वन्स प्रोड्यूस्ड हॅज बॉर्न हॅज टू सर्वाईव्ह. द लिव्हिंग बीइंग्स वन्स प्रोड्यूस्ड. सजीव एकदा जन्मले
की त्यांना जगावंच लागणार आहे. हॅज टू सर्वाईव्ह. सर्वाईव्ह म्हणजे जिवंत राहणे किंवा जगणे. फॉर सर्वायवल, जिवंत राहण्यासाठी इट नीड्स एनर्जी, त्यांना ऊर्जेची गरज असते. अँड मेनी केमिकल मॉलिक्युल्स, आणि काही रासायनिक मूलद्रव्यांची गरज असते. बरोबर आहे. फॉर एनर्जी, ऊर्जेसाठी इट हॅज टू परफॉर्म मेटाबॉलिझम. ऊर्जा मिळवण्यासाठी त्यांना एक रासायनिक अभिक्रिया करावी लागते की ज्याच्या मदतीनं त्यांना ऊर्जा मिळते, आणि त्या रासायनिक अभिक्रियेला मेटाबॉलिझम म्हणतात. मराठीमध्ये मेटाबॉलिझमला चयापचयाची क्रिया असं म्हणतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. मेटाबॉलिझम इज ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. मेटाबॉलिझममध्ये काय आहे? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स. त्याला काय म्हणायचं? ब्रेकिंग ऑफ मॉलिक्युल्स म्हणजे जे काही आपण अन्न खातो त्या अन्नामध्ये फॅट्स असतील, प्रोटीन्स असतील, कार्बोहायड्रेट्स असतील, ते सगळे कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर पचण्यासाठी त्यांचं काय व्हावं लागतं? ब्रेकिंग व्हावं लागतं. म्हणजे त्याचे तुकडे तुकडे किंवा मूलद्रव्यांचे अणू रेणू असे वेगवेगळे व्हायला पाहिजे. बरोबर आहे. त्याला म्हणायचं कॅटाबॉलिझम. म्हणजे जे अन्नाचे वेगवेगळे कण वेगवेगळ्या केमिकल रासायनिक पदार्थांमध्ये रूपांतरित केल्या जातं ती प्रक्रिया असते कॅटाबॉलिझम. अँड मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स, आणि नवीन मूलद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया ही मेटाबॉलिझममध्ये होत असते. म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे काय? चयापचय. चयापचय ह्यामध्ये दोन अभिक्रिया घडून येत असतात, दोन क्रिया घडतात. कोणकोणत्या त्या? नंबर 1 कॅटाबॉलिझम अँड नंबर 2 ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम आणि ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे कट करणे, आपण खाल्लेल्या जे काही रासायनिक मूलद्रव्य आहेत त्यांना कट करणे. आणि मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स म्हणजे जोडणे, ॲनाबॉलिझम म्हणजे कट करणे आणि जोडणे. अशा पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये सजीवांना वाढण्यासाठी त्यांना मेटाबॉलिझम करावे लागते. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल या ठिकाणी पाहत असताना हे बघा, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफमध्ये नंबर 1 काय आहे? मेटाबॉलिझम. म्हणजे ज्या घटकांमध्ये मेटाबॉलिझम ही प्रक्रिया होत असते त्याला सजीव म्हणतात. हा पहिला गुणधर्म सजीवाचा या ठिकाणी दिसेल. मी तुम्हाला अजून पुढे घेऊन जातो आणि या ठिकाणी मी मार्क केलेला पार्ट हा डिलीट होतो आहे, तुम्ही तेव्हाच लक्षात घ्यायचा आहे. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? हां, या ठिकाणी काय की सॉरी थोडं या ठिकाणी दिसेन असं झालं. हां, बी. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स. आता हे बी बघायचं आहे आपल्याला पॉईंट. फ्रॉम बर्थ ऑनवर्ड्स, जन्म आणि त्याच्यानंतर ऑर्गॅनिझम शोज टेंडन्सी ऑफ ग्रोथ. म्हणजे जन्मल्याबरोबर सजीव काय दर्शवतात? ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव. ऑर्गॅनिझम शो टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती ऑफ ग्रोथ. म्हणजे दुसरा गुणधर्म सजीवाचा काय आहे? ग्रोथ म्हणजे वाढ. अँड डेव्हलपमेंट आणि विकास, वाढ आणि विकास. दिस ग्रोथ इज ए वेल ऑर्केस्ट्रिएटेड प्रोसेस. ही जी वाढ असते ना, एका लयामध्ये चालू असणारी एक प्रक्रिया असते. म्हणजे वाकडी तिकडी अशी काही ती प्रक्रिया होत नाही. एखादा समजा कुठल्याही प्राण्याचं एखादी शेळी असेल आणि त्या शेळीला एखादं पिल्लू जन्मलं असेल, तर ते जन्मलेलं पिल्लू काही कुत्र्यासारखं दिसणार नाही किंवा माकडासारखं दिसणार नाही, ते त्याच्या पॅरेंटसारखंच दिसेल. त्याला म्हणायचं वेल ऑर्केस्ट्रेटेड प्रोसेस. म्हणजे जसं आहे तसं लयबद्ध जीवनचक्र. दिस ग्रोथ इज ए वेल ऑर्केस्ट्रेट प्रोसेस. ही जी वाढ असते ती एका लयबद्ध पद्धतीने चालू असणारी प्रक्रिया असते. यू माईट हॅव ऑब्झर्वड सँड माउंट्स. तुम्ही वाळूचे ढिगारे पाहिले असाल. वाळूचे किंवा वाळवंटामध्ये असे उंच टेकडे झालेले असतात, ते पाहिलं असेल. किंवा बोल्डर्स ग्रो, किंवा बोल्डर्स म्हणजे खडकांची वाढ. बरं, आपण म्हणू ग्रोथ ही फक्त सजीवांमध्येच होते का? नाही. तर ग्रोथ किंवा वाढ ही निर्जीव घटकांमध्ये सुद्धा होत असते. जसं की नाले आहेत किंवा एखादा रस्ता आहे, त्याच्यावर भर टाकल्यानंतर, मुरूम टाकल्यानंतर, त्याच्यावरती सिमेंटीकरण केल्यानंतर त्या रस्त्याची वाढ होतेच. म्हणून वाढ ही प्रक्रिया फक्त सजीवांमध्येच नसून निर्जीव घटकांमध्ये सुद्धा असते. परंतु पुढे बघूया. दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन. परंतु निर्जीव घटकांमध्ये होणारी जी वाढ असते ही दिस ग्रोथ इज नॉट फ्रॉम विदिन. ती आतून नसते. विदिन म्हणजे आतून, सजीवाच्या आतमधून ती वाढ नसते. तर बाहेरून आपण जेव्हा वाळूचा ढिगारा टाकतो, त्या वाळूच्या ढिगाऱ्यावर अजून आपण काही टोपले वाळू टाकल्याच्या नंतर त्या ढिगाऱ्याचा आकार वाढतो, त्याची वाढ होते. परंतु त्याला आपण काय केलेलं आहे? बाहेरून वाळू टाकलेली आहे. म्हणजे ती आतून वाढत नाही.
विदिन अँड हेन्स दीज आर नॉन लिव्हिंग बीइंग्स. आणि म्हणून हे घटक कसे आहेत? निर्जीव आहेत. सजीवांची वाढ कशी होते? आतून होते. त्याला इंट्रेन्सिक हा पण एक शब्द आहे. इंट्रेन्सिक ग्रोथ म्हणजे आतून वाढ, म्हणजे सजीवांची वाढ. आणि एक्स्ट्रेन्सिक ग्रोथ म्हणजे बाहेरून होणारी वाढ असते, ती असते निर्जीव घटकांमध्ये होणारी. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया, सी आपण बघूया या ठिकाणी. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आर नॉट द प्रोसेसेस विच हॅव अनलिमिटेड टाईम स्पॅन. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, वाढ आणि विकास ही काही प्रक्रिया अनंत काळापर्यंत चालणारी किंवा ज्याला सीमा नसेल, वेळेचं काही बंधन नसेल, अशी प्रक्रिया नसते. प्रत्येक सजीवाला वाढीसाठी आणि त्याच्या विकासासाठी काही एक वेळ ठरलेली असते. जसं की माणसाचं आपण म्हणतो, भारतीय माणसाचं आयुष्यमान 50 ते 60 ते 70 वर्षापर्यंत आहे, किंवा इतर देशांचं किंवा काही पक्ष्यांच्याबद्दल किंवा काही प्राण्यांच्याबद्दल म्हणतो आपण, त्याचं जीवनचक्र 10 वर्षाचं आहे, 12 वर्षाचं आहे. तशा पद्धतीनं सजीवांची जी वाढ आणि विकासाची जी प्रक्रिया असते ती काय अनंत कालापर्यंत चालत नसते. त्याला काहीतरी मर्यादा आहेत. बरोबर आहे. पुढचा पॉईंट बघूया. ॲट सर्टेन पॉईंट ऑफ टाईम, काही वेळेपर्यंत द मॉलिक्युल्स सजीवांच्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही मूलद्रव्य आहेत, मॉलिक्युल्स, ऑर्गन्स, अवयव, सिस्टीम, संस्था बिगिन्स टू लूज देअर इफेक्टिव्ह वर्किंग अँड बिकम ओल्ड. म्हणजे या वाक्याचा अर्थ काय? वाढ आणि विकासामध्ये, सजीवाच्या वाढी आणि विकासामध्ये काही काळाच्या नंतर ॲट सर्टन पॉईंट ऑफ टाईम द मॉलिक्युल्स, मूलद्रव्य, ऑर्गन्स, अवयव, सिस्टीम्स, जसं की पचनसंस्था आहे, नर्वस सिस्टीम आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे, रक्ताभिसरण संस्था आहे, अशा अनेक आपल्या शरीरामध्ये जे काही संस्था असतात त्यांना सिस्टीम म्हणतात. बिगिन्स टू लूज, जसं जसं वय वाढत जातं सजीवाचं तसं बिगिन्स टू लूज म्हणजे ते हळूहळू त्यांच्या कामाची जी तीव्रता आहे, इफेक्टिव्ह म्हणजे परिणामकारकता आहे कार्याची, इट बिकम्स ओल्ड, ते हळूहळू जुनी होत जाते, म्हणजे अकार्यक्षम होत जाते. त्याला काय म्हणतात? दिस इज कॉल्ड ॲज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. त्यालाच म्हणतात की शरीराचं वय वाढण्याची जी प्रक्रिया असते त्याला ती म्हणतात. म्हणजे हा गुणधर्म सजीवाचा आहे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. बरोबर आहे. हे लक्षात आलं. आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया आपण. ही आहे डी. बरोबर आहे. डीमध्ये काय सांगितलेलं आहे? डीमध्ये काय सांगितलेलं आहे? लाईफ हॅज टू कंटिन्यू, हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस ए यंग वन्स लाईक इट सेल्फ. या वाक्याचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लाईफ हॅज टू कंटिन्यू. निसर्गानं प्रत्येक सजीवाला एक देणगी दिलेली आहे, नैसर्गिक देणगी दिलेली आहे. कोणती देणगी दिलेली आहे? लाईफ हॅज टू कंटिन्यू. तू तर जन्मला असंच, परंतु तुझ्यासारख्या अनेक सजीवांना तू तयार कर, जेणेकरून तुझं जे जीवन आहे ते अनंत काळापर्यंत, म्हणजे जोपर्यंत पृथ्वीचं अस्तित्व आहे तोपर्यंत या पृथ्वीवरती तुझं अस्तित्व राहील. म्हणून निसर्गाने प्रत्येकाला एक देणगी दिलेली आहे. हेन्स द ऑर्गॅनिझम ट्राईज टू प्रोड्यूस. आणि म्हणून प्रत्येक सजीव ट्राय करतो, प्रयत्न करतो टू प्रोड्यूस यंग वन लाईक इट सेल्फ, म्हणजे त्याच्यासारख्या दुसऱ्या एका सजीवाला तयार करण्याचा प्रयत्न प्रत्येक सजीव करत असतो. आणि ही प्रक्रिया कशानं घडत असते? म्हणजे एका सजीवापासून दुसरं सजीव तयार होण्याची जी प्रक्रिया असते ती कोणत्या प्रोसेसमध्ये होते? इट इज पॉसिबल ड्यू टू द रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे मित्रांनो प्रजनन, आणि हे शक्य आहे प्रजननाच्या द्वारे. आता प्रजनन 2 प्रकारचे असतात. एक असतं अलैंगिक प्रजनन, ज्याला म्हणू आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि दुसरं असतं लैंगिक प्रजनन, सेक्शुअल रिप्रोडक्शन. 2 प्रकारचे प्रजनन असतात, असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. धिस इन्शुअर्स कंटिन्युटी ऑफ रेस. आणि याच्यामुळे काय होतं? रिप्रोडक्शनमुळे काय होतं? प्रजननामुळे काय होतं की ही जी जात आहे, त्या सजीवाची जी जात आहे ती कंटिन्यू राहते पुढे रेसमध्ये, किंवा भविष्यामध्ये त्याची पिढी ही वाढत जाते. असेक्शुअल आणि सेक्शुअलमध्ये थोडक्यात मी सांगतो. असेक्शुअल म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये नर आणि मादींचा समावेश होत नाही. नर आणि मादीच्या व्यतिरिक्त
त्यांच्याशिवाय नवीन सजीव जन्माला येतं त्या प्रजननाला अलैंगिक प्रजनन असं म्हणतात. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ज्याच्यामध्ये मेल अँड फिमेल ऑर्गॅनिझम्स मेट टुगेदर ऑर कम्स टुगेदर अँड प्रोड्युसेस ए न्यू ऑर्गॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज सेक्शुअल रिप्रोडक्शन, ज्याच्यामध्ये नर आणि मादीचा समावेश होतो आणि एका नवीन सजीवाचा जन्म होतो त्याला सेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतात. तर पुढे जाऊया. दिस इन्शुअर्स कंटिन्युटी ऑफ रेस, म्हणजे ही याची खात्री असते की या जातीची किंवा प्रजनन ही पुढे प्रजा ही आहे ती पुढे जात राहणार आहे याची खात्री असते प्रजननामध्ये. उदाहरणार्थ म्यूल्स स्टराईल वर्कर बी डू नॉट रिप्रोड्यूस. या ठिकाणी 2 उदाहरणं दिलेले आहेत सजीवांचे किंवा प्राण्यांचे. म्यूल म्हणजे काय? MULES. म्यूल्स म्हणजे खेचर. खेचर हा एक प्राणी आहे. हा प्राणी कसा तयार होतो? जेव्हा घोडा आणि गाढव या दोघांच्या मिलनामधून जो प्राणी जन्माला येतो त्याला खेचर असं म्हणतात आणि त्या ठिकाणी इंग्रजीत त्याला म्यूल असं म्हणतात. आणि ते कसं असतं? ते नपुसंक असतं. ते नवीन सजीवाला जन्म देण्यासाठी सक्षम नसतं. अँड स्टराईल वर्कर बीज डू नॉट रिप्रोड्यूस. बीज म्हणजे मधमाशा ज्या काही असतात, काम करणाऱ्या मधमाशा असतात, त्यांच्यामध्ये सुद्धा नपुसंकता असल्यामुळे ते नवीन मासे तयार करू शकत नाहीत. म्हणजे हे या ठिकाणी उदाहरण दिले. येट आर लिव्हिंग, तरीसुद्धा ते सजीव आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण काय घेऊया की सजीव असला म्हणजे तो प्रजनन केलाच पाहिजे असं काही नाही. म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहत होतो की प्रजनन ही सजीवाचा एक मूल गुणधर्म आहे, परंतु या ठिकाणी 2 अपवाद आपण पाहिले की सजीव जरी असला तर तो प्रजनन करेलच याची खात्री नाही. म्हणून कॅन वी कॉल रिप्रोडक्शन इज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ? नो. म्हणून आपण त्याला डेफिनेट म्हणजे सजीव आहे म्हणजे तो प्रजनन करेलच याची खात्री आपण मित्रांनो देऊ शकत नाही. या ठिकाणी पुढच्या पॉईंटकडे वळूया. ई पॉईंट बघूया आपण. ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी, जसं की काय म्हटलेलं आहे? ॲज द बॉडी लुजेस, बॉडी म्हणजे शरीर, लुजेस म्हणजे हरवत जातं, कमी होत जातं. बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी, त्याची क्षमता कमी होत जाते. कशाची? टू परफॉर्म मेटाबॉलिझम, चयापचयाची प्रक्रिया त्याची जशी जशी कमी होत जाते तसं तसं ते ऑर्गॅनिझम, त्या ऑर्गॅनिझमचं किंवा त्या सजीवाचं वय होत जातं. जसं की आपण मानवामध्ये म्हातारपण येतं अँड शेवटी द ऑर्गॅनिझम डाईज, आणि शेवटी मग तो सजीव मृत्यू पावतो. बरोबर आहे? ॲज द बॉडी लुजेस इट्स कॅपॅसिटी टू परफॉर्म मेटाबॉलिझम द ऑर्गॅनिझम डाईज. म्हणजे त्याची जी काही अवयव असतात ते एक एक कमकुवत होत जातात, सक्षम राहत नाहीत. जसं तारुण्यात माणूस जेवढ्या क्षमतेनं काम करू शकतो किंवा पळू शकतो, धावू शकतो, इतर कार्य करू शकतो, तेवढं म्हातारपणामध्ये होईल का? नाही होणार. म्हणून जसं जसं त्याचं वय वाढत जातं तसं तसं त्याची मेटाबॉलिझम किंवा चयापचयाची प्रक्रिया ही कमकुवत होत जाते आणि शेवटी सजीव जो आहे तो मृत्यू पावतो. पुढचा पॉईंट बघूया. एफ. एनी लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्ड टू थर्मल अँड केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस. एफ हा गुणधर्म काय आहे सजीवाचा? की जो सजीव रिस्पॉन्स दाखवतो किंवा संवेदना ज्याला असतात, ज्याला आपण रिस्पॉन्ड म्हणू. कोणताही सजीव, त्या सजीवावरती जर आपण स्पर्श केला तर तो सजीव त्या स्पर्शाला प्रतिसाद देतो किंवा जो घटक त्या स्पर्शाला प्रतिसाद देतो किंवा थर्मल म्हणजे उष्णतेला प्रतिसाद देतो किंवा केमिकल रासायनिक पदार्थांना प्रतिसाद देतो किंवा बायोलॉजिकल जैविक बदलाला प्रतिसाद देतो, त्याला सजीव असं म्हणतात. या ठिकाणी हे विश्लेषण करण्याचं या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. एनी लिव्हिंग बिईंग रिस्पॉन्ड टू थर्मल, केमिकल ऑर बायोलॉजिकल चेंजेस इन द सराउंडिंग दिस युनिक प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिईंग्स. आणि ही एक खूप महत्त्वाचा गुणधर्म सजीवाचा असतो. जसं की समजा ऊन असेल तर खूप ऊन असेल तर त्या उन्हामध्ये सजीव काय करतो? आपली जागा बदलतो, सावलीच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. किंवा आपण बघतो शेतामध्ये
तणनाशकं वाढलेली आहेत, तण वाढलेली आहेत, म्हणजे या पिकांना नुकसानदायक ठरणारा जो काही तण असतो तो तण वाढलेला आहे. मग शेतकरी काय करतात, तणनाशक फवारतात. तणनाशक फवारल्याच्यानंतर काय होतात, ते तण जे असतात ना ते वाळून जातात. म्हणजे सजीव जर नसते, एखाद्या दगडावर तुम्ही एखादा रासायनिक पदार्थ फवारा, त्या दगडावरती काही परिणाम होतो का, नाही होत. बरोबर आहे. म्हणजे एखादा लाकूड, वाळलेला लाकूड असेल, त्या लाकडावरती रासायनिक पदार्थ फवारा, त्याची शक्यता कमी असते. किंवा खडकावरती तुम्ही एखादा रासायनिक पदार्थ फवारा, त्याचा काही परिणाम होतो का, खडकावरती नाही, कारण खडक हा निर्जीव आहे. म्हणजे सजीवाचा गुणधर्म काय, की त्याच्यावरती जे संवेदना ज्या असतात त्या संवेदना असणे हा सजीवाचा महत्त्वाचा गुणधर्म या ठिकाणी सांगितलेला आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट आपण बघूया. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढच्या पेजवर बहुतेक या ठिकाणी या ठिकाणी आपण पुढचा पॉईंट बघतोय. ओके, थोडा मला खाली पाहिजे हा पार्ट, या ठिकाणी थोडं कन्फ्युजन होतं आहे की कुठंपर्यंत हा पेज बसतो. ओके, आता समजलेला आहे. देअर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इमेन्स डायव्हर्सिटी, इमेन्स म्हणजे विपुल प्रमाणामध्ये, डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. सजीवांमध्ये पृथ्वीवरती तुम्ही जर पाहिलात ना, तर प्रत्येक सजीवांमध्ये इतकी भिन्नता आहे, इतकी विविधता आहे की दोन सजीव सारखे सापडणं तुम्हाला या पृथ्वीवरती अशक्यच आहे. दिसायला चेहरे सारखे असतील हो, पण त्यांचे गुणधर्म सारखे असतीलच याची खात्री नाही. समजा दोन जुळे भाऊ किंवा बहिणी जरी असल्या, दिसायला सारख्या, त्यांचा चेहरा, नाक, डोळे वगैरे सारखे असले तरी त्यांचा स्वभाव किंवा त्यांची हुशारी किंवा त्यांची आवड निवड ही सारखी असेलच याची खात्री नसते मित्रांनो. म्हणून देर इज इमेन्स डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये विविधता असते. सिन्स टाईम इममेमोरियल व्हेरायटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग टुगेदर ऑन द अर्थ. हे केव्हापासून आहे, जेव्हापासून हे सजीव या पृथ्वीवरती एकत्र जगत आहेत तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये विविधता आपल्याला आढळून येते. इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, सजीव आणि निर्जीवांमधील संबंध कळण्यासाठी, ॲज वेल ॲज बिटवीन टू लिव्हिंग बीइंग्स, तसेच दोन सजीवांमध्ये असलेले नातेसंबंध समजण्यासाठी किंवा ग्रुपमध्ये किंवा समूहामध्ये असलेला सारखेपणा समजण्यासाठी, सिस्टमॅटिक स्टडी ऑफ दीज इज इसेन्शियल. आणि याच्यासाठी काय आवश्यक आहे, एक शिस्तबद्ध अभ्यास, इसेन्शियल स्टडी, शिस्तबद्ध अभ्यासाची खूप गरज आहे. बरोबर आहे. दिस डाटा इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर व्हेरियस इंडस्ट्रीज. आणि ही जी विविधता आहे, सजीवांमध्ये असलेली विविधता, प्राण्यांमध्ये असलेली किंवा वनस्पतींमध्ये असलेली विविधता, ही खूपच महत्त्वाची असते. कशासाठी, इंडस्ट्रीजसाठी. आपल्याला त्या सजीवांपासून काहीतरी तयार करायचं असतं, म्हणून इंडस्ट्रीजच्या दृष्टिकोनातून ती महत्त्वाची असते. ॲग्रिकल्चर किंवा कृषी क्षेत्रासाठी ती वरदान ठरू शकते. इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी अँड फील्ड स्टडीज इन ऑर्डर टू आयडेंटिफाय अँड क्लासिफाय द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम स्ट्रॉंग बेसिस ऑफ मिनिंगफुल यूज ऑफ कलेक्टेड डाटा. आणि म्हणून मित्रांनो, इंटेन्सिव्ह लॅबोरेटरी, प्रयोगशाळांमध्ये किंवा काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अभ्यासाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही सजीवांना ओळखणं किंवा त्यांचं वर्गीकरण करणं, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, त्यांचं क्लासिफाय म्हणजे वर्गीकरण करणं सजीवांचं, फॉर्म ए स्ट्रॉंग बेसिस, म्हणजे त्याचा एक मजबूत एक आधार लागतो. आणि त्या सजीवाचे गुणधर्म काय आहेत आणि त्या जसं की आपण काही औषधी जी असतात ना, वनस्पती औषधी म्हणा किंवा प्राण्यांपासून तयार करणाऱ्या औषधी म्हणा, या औषधी तयार करण्यासाठी त्यांचं पूर्ण वर्गीकरण करणं खूप आवश्यक असतं. कारण त्या सजीवापासून कोणत्या गुणधर्माचे रासायनिक पदार्थ आपल्याला मिळणार आहेत किंवा कोणत्या प्राण्यांपासून आपल्याला उपयुक्त असा पदार्थ मिळणार आहे, हे मानवी कल्याणासाठी. म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पूर्ण सजीवांचा अभ्यास एकदाच करणं शक्य नाही. म्हणून काय केलं पाहिजे, वर्गीकरण केलं पाहिजे. वर्गीकरण, क्लासिफिकेशन हे खूपच महत्त्वाचं असतं. म्हणून या ठिकाणी आपण सजीवांचं वर्गीकरणसुद्धा करणं खूप गरजेचं आहे मिळालेल्या डाटावरून. यूज ऑफ दिस कलेक्टेड डाटा
या गोळा केलेल्या माहितीच्या आधारे आपण या प्राण्यांचा किंवा सजीवांचा वापर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांना इंडस्ट्रीजमध्ये कृषी क्षेत्रामध्ये निश्चितपणे करू शकतो. पुढचा पॉईंट बघूया. इफ वी नीड टू स्टडी धिस डायव्हर्सिटी, आपल्याला जर ही विविधता अभ्यासायची असेल तर सर्टेन एड्स म्हणजे काही, एड्स म्हणजे या ठिकाणी मित्रांनो त्याचे दोन अर्थ निघतात. एड्स म्हणजे एक आजाराचं नाव आहे आणि दुसरे AIDS स्पेलिंग सारखंच आहे परंतु त्याचं मीनिंग दुसरं आहे. एड्स म्हणजे साधनं किंवा त्याचे साधनं सामग्री, काही साधनं उपलब्ध आहेत आणि त्या साधनांना सर्टेन एड्स आर कॉल्ड ॲज टॅक्झॉनॉमिकल एड्स कॅन बी युज्ड. आणि वर्गीकरणासाठी काही साधनं दिलेली आहेत आणि त्या साधनांचा वापर या ठिकाणी जीवशास्त्रामध्ये केला जातो. प्राण्यांच्या, सजीवांच्या, वनस्पतींच्या, सूक्ष्मजीवांच्या किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि ते वर्गीकरण करण्यासाठी काही साधनं उपलब्ध आहेत. सर्टेन एड्स आर अवेलेबल आणि त्या साधनांना टॅक्झॉनॉमिकल एड्स असं म्हटलं जातं. दिस इन्क्लूड्स, याच्यामध्ये कशाचा समावेश होतो बघा. दिस इन्क्लूड्स, पुढे जाऊया. दिस इन्क्लूड्स, त्याच्यामध्ये काय समावेश होतो. दिस इन्क्लूड्स हर्बेरिया, बॉटॅनिकल गार्डन, म्युझियम्स, बायोडायव्हर्सिटी पार्क किंवा झू पार्क, ज्याला झू म्हणतो आपण, झू पार्क, बरोबर आहे. अशा सगळ्या साधनांची उपलब्धता आहे. म्हणजे सजीवांचा अभ्यास करण्यासाठी वर्गीकरण करणं आवश्यक आहे आणि वर्गीकरण करण्यासाठी काही साधनांची उपलब्धता आहे आणि त्या साधनांची उपलब्धता म्हणजे कोणकोणते साधन आहेत ते. हर्बेरिया नंबर 1, नंबर 2 बॉटॅनिकल गार्डन, नंबर 3 म्युझियम अँड नंबर 4 झुऑलॉजिकल पार्क्स ऑर बायोडायव्हर्सिटी पार्क. अशा रीतीनं मित्रांनो आपण सजीवांचा अभ्यास या ठिकाणी करू शकतो. खूप सुंदर असा आपण या सजीवांचा अभ्यास या पार्टमध्ये करू शकतो. आणि आता यापुढे बघूया आपण एका साधनाचं विवेचन, म्हणजे कोणकोणते टूल्स आहेत, कोणकोणते ऑप्शन्स आहेत, आपल्याला कोणकोणते एड्स आहेत अभ्यास करण्यासाठी, त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. नंबर 1 या ठिकाणी हर्बेरियम. बघा या ठिकाणी हर्बेरियम दिलेला आहे. मी या ठिकाणी स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे, थोडा स्पेस या ठिकाणी द्यायला गेलो की हे आपल्याला दिसत नाही. आता बघा, सॉरी, थोडा वेळ लागतो आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हर्बेरियम याला थोडं खाली करतो मी. खाली केल्यामुळे आपल्याला हर्बेरियम हा पार्ट दिसेल, म्हणजे तो झाकल्या जाणार नाही. 1.2चा हर्बेरियम हा एक टूल आहे. आपण हे बघूया. हर्बेरियम म्हणजे काय, म्हणजे हर्बेरियमच्या मदतीनं आपल्याला सजीवांच्या वर्गीकरणाचा अभ्यास करणं कसं शक्य आहे हे या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. बघूया आता. द वर्ड हर्बेरियम हा शब्द, वर्ड हर्बेरियम प्लुरल म्हणजे अनेकवचनी शब्द काय म्हणतात त्याला, हर्बॅरिया. अनेकवचनी, एक असेल तर हर्बेरियम असेल, सिंग्युलर. एकवचनी असेल तर हर्बेरियम. द वर्ड हर्बेरियम हा एकवचनी आहे आणि प्लुरल असेल, अनेकवचनी असेल तर हर्बेरिया. वॉज कॉइन्ड बाय पिटॉन डी टॉर्नफोर्ट. या ठिकाणी बघा शास्त्रज्ञाचं नाव आहे. शास्त्रज्ञाचं नाव काय आहे, पिटॉन डी टॉर्नफोर्ट. या शास्त्रज्ञानं काय केलं, हर्बेरियमची व्याख्या तयार केली. कॉइन्ड म्हणजे त्यांनी ते व्याख्या तयार केली, बरोबर आहे. अजून एक, इन द बुक एलिमेंट्स नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी हर्बेरियम या वाक्याची व्याख्या तयार केली, या संकल्पनेची व्याख्या तयार केली आणि त्या शास्त्रज्ञाचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पिटॉन डी टॉर्नफोर्ट, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे, द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय इटॅलियन टॅक्झॉनॉमिस्ट ल्युका घिनी इन 1490 to 1556. मित्रांनो या ठिकाणी 2 शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. पहिला शास्त्रज्ञ पिटॉन डी टॉर्नफोर्ट, ज्यांनी हर्बेरियमची व्याख्या तयार केली आणि ज्यांनी हर्बेरियम कसा तयार करायचा त्याची कला विकसित केली. द आर्ट ऑफ हर्बेरियम वॉज इनिशिएटेड बाय, एका इटलीच्या टॅक्झॉनॉमिस्टनी, वर्गीकरणकर्ता, ज्याला
वर्गीकरणाचा अभ्यासक जो असतो त्याला टॅक्झॉनॉमिस्ट म्हणतात. इटलीच्या या टॅक्झॉनॉमिस्टनी ज्याचं नाव आहे ल्युका घिनी, यानं या शास्त्रज्ञांनी काय केलं, हर्बेरियम तयार करण्याची कला विकसित केली. हर्बेरियमची व्याख्या तयार करणारा एक शास्त्रज्ञ आणि हर्बेरियम तयार करण्याची कला विकसित करणारा दुसरा शास्त्रज्ञ. या ठिकाणी कन्फ्युजन होता कामा नये. हे तुम्हाला नावं लक्षात ठेवायची आहेत. MCQसाठी ते आपल्याला उपयुक्त ठरतील. पुढे बघूया. हर्बेरिया आर इफेक्टिव्ह टूल्स इन टॅक्झॉनॉमिक स्टडीज. हर्बेरिया हा खूपच उपयुक्त असं साधन आहे. कशासाठी? वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी. टॅक्झॉनॉमी म्हणजेच वर्गीकरण. पण मित्रांनो, आता पुढे बघूया आपण हर्बेरियम म्हणजे नेमकं काय, हर्बेरियमचा अर्थ काय करायचा, हर्बेरियम तयार कसा करतात, हे पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पुढे बघूया. हर्बेरियम बघा, हर्बेरियम इज इसेन्शियली ए ड्राईड प्लांट स्पेसिमन. हर्बेरियम काय असतं बघा, तुम्ही लहान असताना, शाळेमध्ये असताना, प्राथमिक शाळेत असताना किंवा आत्ता पण एखादं आवडलेलं पान घ्यायचं, जसं की आम्ही घ्यायचो, पिंपळाचं पान घ्यायचं किंवा एखादा आवडलेला फूल घ्यायचा आणि आपल्या पुस्तकामध्ये ते ठेवायचं. जसं आपण मोरपीस ठेवतो पुस्तकांच्या पानामध्ये आणि त्याला प्रेस करून ठेवतो आणि मग काही दिवसानंतर ते पान बाहेर काढल्याच्यानंतर त्याचा रंग तसाच असतो, परंतु तो वाळून जातो. हिरवा रंग तसाच असतो, पण तो वाळलेल्या अवस्थेमध्ये असतो. असे जे काही वनस्पती असतील, असे जे काही औषधी गुणधर्म असलेले वनस्पती असतील, त्यांचे पानं असतील, त्यांचे फुलं असतील, ते फुलं किंवा पानं अशा प्लांटच्या वनस्पतींमधून काढायचे, वनस्पतीपासून तोडायचे आणि त्याला पुस्तकांमध्ये, पेपरमध्ये असं दाबून प्रेस करून ठेवायचं. इथं या ठिकाणी दिलेलं आहे प्रोसेस थोडक्यात. हर्बेरियम इज इसेन्शियली ए ड्राईड प्लांट, वाळलेली वनस्पती, स्पेसिमन दॅट इज प्रेस्ड, पुस्तकामध्ये ठेवून, पेपरवरती ठेवून ते प्रेस करायचं, वरून दाब द्यायचा. ट्रीटेड म्हणजे त्याला वाळवी लागू नये म्हणून त्याला काही रासायनिक पदार्थांचा मुलामा वगैरे दिला तरी चालेल, तो द्यायचा. अँड माउंटेड, आणि चिटकवायचं. माउंटेड म्हणजे चिटकवायचं, डिंकाच्या साहाय्यानं म्हणा किंवा स्टिकरनं चिटकवायचं. ऑन ए स्टँडर्ड साईज शीट, आणि एका ठराविक आकाराच्या शीटवरती, ड्रॉइंग पेपरचा शीट असेल किंवा टिश्यू पेपर असेल किंवा फिल्टर पेपर असेल, त्याच्यावरती चिटकवायचं. इन ऑर्डर टू प्रिझर्व इट. प्रिझर्व म्हणजे साठवून ठेवणे, जेणेकरून ते जास्त दिवसांसाठी ते असेल, त्याला मित्रांनो हर्बेरियम असं म्हणतात. आता या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये सुंदर अशी डायग्राम त्याची दिलेली आहे, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. हर्बेरियम शीट बघा या ठिकाणी दिलेली आहे. हे बघा, या ठिकाणी हर्बेरियमची शीट दिलेली आहे. हे एका वनस्पतीचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. ही वनस्पती जशीच्या तशी घेतली आणि या शीटवरती, हे पांढरं कागद आहे या ठिकाणी, या कागदावरती ही वनस्पती जी दिलेली आहे या ठिकाणी ही तुम्हाला दिसते. ही वनस्पती जशीच्या तशी अशी चपट्या आकाराची करून पेपरवरती आधी प्रेस केलेली आहे. ती पेपरमध्ये प्रेस करून त्याला काढून, अलगदपणे काढून या ड्रॉइंग शीटवरती चिटकवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय केलेलं आहे, उजव्या बाजूला खालच्या बाजूमध्ये कोपऱ्यात या ठिकाणी त्याचं लेबलिंग केलेलं आहे. लेबलिंग म्हणजे त्याच वनस्पतीचं नाव, म्हणजे ते साधं नाव, त्याचं गावात लोक कोणत्या नावाने ओळखतात, साधं नेम म्हणजे लोकल नेम म्हणता येईल त्याला, स्थानिक नाव, त्याचं शास्त्रीय नाव आणि त्याची औषधी गुणधर्म, त्याच्यामध्ये काय काय असतात, त्याचं फूल कसं आहे, त्याचे पानं कशी आहेत, त्याच्या पानांची रचना कशी आहे, थोडक्यात माहिती या लेबलमध्ये द्यायची असते मित्रांनो. आणि अशा पद्धतीनं तयार केलेल्या वनस्पतीला ड्रॉइंग शीटवरती किंवा कुठल्याही शीटवरती चिटकवलेल्या या वस्तूला किंवा या शैक्षणिक साधनाला मित्रांनो हर्बेरियम म्हणतात. काय अवघड आहे याच्यामध्ये? हर्बेरियम म्हणजे अगदी सोपं आहे. आता त्या लेबलमध्ये या ठिकाणी हे जे लेबल दिलेलं आहे ना, ह्या लेबलमध्ये काय काय माहिती असायला पाहिजे या ठिकाणी या पॉईंट्सवरती दिलेलं आहे. बघा काय काय माहिती असायला पाहिजे त्या लेबलमध्ये. एकतर डेट असायला पाहिजे, म्हणजे तारीख असायला पाहिजे, कोणत्या तारखेला आपण ते जमा केलेलं आहे. प्लेस ऑफ कलेक्शन, कोणत्या ठिकाणाहून ते आपण कलेक्ट केलेलं आहे, म्हणजे कोणत्या जंगलातून जमा केलेलं आहे, म्हणजे आपल्याला ते समजेल की या भागामध्ये त्या वनस्पतींची संख्या जास्त आहे. हे आपल्याला पुढच्या अभ्यासासाठी कामी येणारी गोष्ट आहे. अलॉंग विथ डिटेल्ड क्लासिफिकेशन, त्याचं सविस्तरपणे केलेलं वर्गीकरण. अँड हायलायटिंग विथ इट्स इकॉलॉजिकल
पेक्युलॅरिटीज आणि ते इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज म्हणजे त्याची भौगोलिक परिस्थिती काय आहे, तिथली जमीन कशी होती, काळी होती का मुरमाड होती का खडकं होती, खडकाची होती किंवा कशा पद्धतीची रेताड जमीन होती, त्याच्या इकॉलॉजिकल पेक्युलॅरिटीज त्याच्या संदर्भामध्ये ते लिहायचं आहे. कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये ती वनस्पती येते ह्याची कल्पना पुढे ज्याला कुणाला अभ्यास करायचा आहे त्या हर्बेरियमचा त्याला कळेल. त्याच्यानंतर काय, कॅरेक्टर्स ऑफ प्लांट आर रेकॉर्डेड ऑन द सेम शीट. कॅरेक्टर्स म्हणजे त्याचे गुणधर्म, वनस्पतीचे गुणधर्म काय आहेत, या सगळ्या गोष्टी त्या शीटवरती नमूद करायच्या आहेत, रेकॉर्ड करायच्या आहेत. ठीक आहे. आणि दुसरं काय, लोकल नेम्स. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला त्या झाडाचं स्थानिक नाव एक असतं आणि बाहेरच्या दुसऱ्या प्रदेशामध्ये आपण गेल्यानंतर त्याचं नाव तिथले स्थानिक लोक वेगळ्या नावाने त्याला ओळखतात. बरोबर आहे. अँड नेम ऑफ द कलेक्टर मे बी ॲडेड. आणि कुणी ती जमा केलं, कलेक्टर म्हणजे जमा करणारा, कलेक्टरचं नाव त्या ठिकाणी त्या लेबलमध्ये आलं पाहिजे. दिस इन्फॉर्मेशन इज गिवन ॲट लोअर राईट कॉर्नर ऑफ शीट. आणि ही सगळी माहिती त्या शीटच्या उजव्या बाजूला खालच्या ठिकाणी लावायची असते एका कोपऱ्यामध्ये आणि त्याला म्हणतात लेबल. तर मित्रांनो, या ठिकाणी सविस्तरपणे हर्बेरियम काय असतं, हर्बेरियमवरती त्या लेबलमध्ये काय काय नावं लिहायची असतात या संदर्भामध्ये आपण सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. याच्या पुढचा पार्ट बघूया आपण. म्हणजे एक साधन आपण पाहिलं हर्बेरियम. ठीक आहे. आता हर्बेरियमच्या नंतर या ठिकाणी दुसरा एक साधन आहे तो टॅक्झॉनॉमिक एड, ज्याचं नाव आहे आपल्याला या ठिकाणी दिसतं बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डन म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की वनस्पतीचं वर्गीकरण करायचं असेल तर ती साधनं आहेत. त्या साधनांपैकी पहिलं साधन आपण हर्बेरियम पाहिलं आणि दुसरं साधन आपण या ठिकाणी पाहत आहोत बॉटॅनिकल गार्डन. बॉटॅनिकल गार्डनच्या संदर्भामध्ये आता आपण जाणून घेऊया. बॉटॅनिकल गार्डन्स आर द प्लेसेस वेअर प्लांट्स ऑफ डिफरंट व्हेरायटीज. बॉटॅनिकल गार्डन ही अशी जागा असते, द प्लेस वेअर, जिथे प्लांट्स ऑफ डिफरंट व्हेरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. बघा आता इथे थोडं विस्तारानं किंवा व्यापकतेनं विचार करण्याची गरज आहे. बॉटॅनिकल गार्डन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू वनस्पत्योद्यान. प्रत्येक शहरामध्ये अशी उद्यानं असतात, प्रत्येक शहरामध्ये अशी गार्डन असतात, परंतु ती बॉटॅनिकल गार्डन असतीलच असं नाही. तिथे फक्त काही शोभेच्या झाडं असू शकतात किंवा फळांची झाडं असू शकतात, करमणुकीसाठी मनोरंजनासाठी वगैरे ती गार्डन असू शकतात. परंतु बॉटॅनिकल गार्डन हे अभ्यासासाठी उपयुक्त अशी गार्डन असतात. बॉटॅनिकल गार्डनमध्ये काय काय असतं बघा. अशी बॉटॅनिकल गार्डन अशी एक जागा आहे की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या व्हेरायटीजची म्हणजे डिफरंट व्हेरायटीज, वेगवेगळ्या जातीची झाडं कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. म्हणजे आपल्या जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशातून, जगातल्या विविध देशातून जमा केलेल्या वनस्पतींचं कलेक्शन किंवा त्याची लागवड करून तिचं त्या ठिकाणी संगोपन केलं जातं. त्याला मित्रांनो बॉटॅनिकल गार्डन म्हणतात. आर ग्रोन इन ए सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन विवो मॅनर. म्हणजे जगामधून वेगवेगळ्या प्रदेशातून, वेगवेगळ्या खंडातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या जातीची झाडं आणून एकाच ठिकाणी लागवड करून त्याचं संगोपन केल्या जातं. त्या ठिकाणाला बॉटॅनिकल गार्डन असं म्हणतात. म्हणजे आपल्याला समजा एखाद्या दुर्मिळ वनस्पतीचा अभ्यास करायचा असेल आणि ही दुर्मिळ वनस्पती हिमालयामध्येच भेटत असेल तर त्याचा अभ्यास करण्यासाठी हिमालयामध्ये जाण्याची गरज नाही. तर आपल्या कॉलेजमध्ये किंवा आपल्या शाळेमध्ये जे काही आपल्या शहरामध्ये बॉटॅनिकल गार्डन असेल तर त्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये जाऊन त्या झाडाच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी सहजरित्या अभ्यास करू शकतो. हा उद्देश त्यामागचा आहे मित्रांनो. समजलं. प्लांट्स आर लेबल्ड आणि प्रत्येक झाडाला नावं दिली जातात, त्याचा बोर्ड लावला जातो. द लेबल बोर्ड शोज सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑफ द प्लांट. आणि अशा झाडांना स्थानिक नावं दिली जातात, स्थानिक नावं त्या बोर्डवरती लिहिली जातात आणि त्याच्यानंतर शास्त्रीय नाव पण दिलं जातं त्याला. म्हणजे शास्त्रीय नाव असं असतं की जगामध्ये शास्त्रीय नाव एकच असतं. जरी स्थानिक नावं वेगवेगळी असली तरी शास्त्रीय नाव मात्र त्या झाडाचं किंवा सजीवाचं एकच असतं. म्हणून त्याला शास्त्रीय नाव देणंसुद्धा आवश्यक आहे.
तर अशा पद्धतीनं बॉटॅनिकल गार्डनचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो. या ठिकाणी फार सुंदर असं एक बॉटॅनिकल गार्डनचं चित्र, कलरफुल चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर आहे. हे बॉटॅनिकल गार्डन कोणत्या ठिकाणी आहे? कलकत्ता या ठिकाणी एक बॉटॅनिकल गार्डन आहे. आणि या गार्डनचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, या ठिकाणी वडाच्या पारंब्या तुम्हाला दिसत आहेत. हे एक वडाचं झाड आहे आणि त्याचं वय किती आहे? या ठिकाणी 255 इयर्स, 255 इयर्स ओल्ड बनियन ट्री. बघा, 255 वर्षाचं वय असलेलं हे झाड कलकत्त्याच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये आपल्याला आढळून येतं. आणि इथे त्या बनियन ट्री या झाडाबद्दल या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे. या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. द बनियन ट्री, आपण थोडक्यात त्याचं बघूया इथं. म्हणजे हे जवळपास ऑक्युपाईज इट्स पोझिशन बुक इन वर्ल्ड रेकॉर्ड्स, गिनीज बुकमध्ये याची नोंद झालेली आहे. हे 1.5 म्हणजे 1.5 हेक्टरवरती पसरलेलं हे एकच झाड आहे मित्रांनो. किती वैशिष्ट्य आहे बघा या झाडाचं. म्हणजे 1.5 हेक्टरवरती पसरलेलं हे एकमेव झाड आहे. तुम्हाला दिसेल याच्या पारंब्या, म्हणजे आपल्याला दुरून बघताना दिसेल की हे किती झाडं आहेत, परंतु किती झाडं नाहीत मित्रांनो, एकच झाड आहे. त्याच्या पारंब्या बघा इथे जमिनीवर आलेल्या दिसत आहेत. अशा पारंब्या आपल्याला दिसत आहेत वरून खाली आलेल्या. आणि या आलेल्या पारंब्यापासून दुसरी पारंबी निघते, या पारंबीपासून अजून दुसरी पारंबी निघते, यापासून दुसरी पारंबी निघते. अशा पारंब्या या झाडापासून निघून याची व्यापकता किती वाढलेली आहे? 1.5 हेक्टरपर्यंत ह्यानी या एकाच झाडाने जागा व्यापलेली आहे. तर अशा पद्धतीनं बॉटॅनिकल गार्डनचा एक तुम्हाला एक लक्षात यावं म्हणून हे सुंदरसं चित्र या ठिकाणी या आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे. तर अशा हे बॉटॅनिकल गार्डनचं हे एक उदाहरण आहे. आता आपण पुढच्या साधनाकडे वळूया. तिसरा साधन आहे म्हणजे वर्गीकरणाचा अभ्यास. आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी जी काही साधनं आहेत ती साधनं आपण पाहत आहोत. आणि त्याच्या पुढचं साधन आहे म्युझियम. बरोबर आहे. या ठिकाणी दिसतंय आपल्याला म्युझियम. हे म्युझियम्स आर द प्लेस वेअर कलेक्शन ऑफ प्रिझर्व्ड प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स आर केप्ट. बघा, बॉटॅनिकल गार्डनमध्ये आणि म्युझियममध्ये काय फरक आहे. म्युझियम म्हणजे काय म्हणू आपण त्याला, जिथे वेगवेगळ्या ठिकाणची वनस्पती आणि झाडं यांचं प्रदर्शन ठेवलेलं असतं. शाळेमध्ये असताना शालेय सहली जायच्या आणि त्या सहलींमध्ये तुम्हाला अनुभव आला असेल. कुठल्या तरी प्रदर्शनाला तुम्ही भेट दिली असेल. त्या ठिकाणी मग वनस्पती आणि प्राण्यांची जी काही अवयव आहेत किंवा त्यांचे जे काही नमुने आहेत, स्पेसिमन म्हणजे नमुने, आर केप्ट म्हणजे तिथे ठेवलेले असतात. त्याला म्युझियम असं म्हणायचं. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन द फॉर्मॅलिन. समजा एखादा, परंतु तिथं त्या ठिकाणी ते जिवंत नसतात, साठवून ठेवलेल्या मृत अवस्थेमध्ये असतात. समजा तुम्हाला एखाद्या तुमच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा, तुमच्या कॉलेजेसमध्ये, शाळेमध्ये प्रयोग करत असताना तुम्हाला काही स्पेसिमन्स दाखवले असतील. त्यामध्ये काय असतं की एखादा साप असेल आणि सापाला तो मेल्यानंतर तो कुजू नये म्हणून एक ठराविक प्रकारचं रासायनिक द्रव्यपदार्थ ठेवलेला असतं. आणि त्या रासायनिक पदार्थामुळे काय होतं की ती जे प्राण्याचं किंवा वनस्पतीचं जे शरीर आहे ना ते कुजत नाही. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही साठवलेला आहे त्याच अवस्थेमध्ये कितीतरी वर्ष तो टिकून राहतो. आणि त्या रासायनिक पदार्थाचं नाव आहे फॉर्मॅलिन. या फॉर्मॅलिनच्या पदार्थामध्ये ती बॉडी ठेवलेली असते. बरोबर आहे. आणि मेडिकल कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर मेडिकलच्या स्टुडंट्सना, विद्यार्थ्यांना मानवी शरीराचं पोस्टमॉर्टम किंवा त्याचं डिसेक्शन करण्यासाठी ठेवले जातं. त्या ठिकाणी सुद्धा मानवी शरीरं हे फॉर्मॅलिनच्या हौदामध्ये साठवून ठेवलेली असतात. म्हणजे कितीतरी वर्ष ही बॉडीज जी असतात ना, शरीरं ही कुजत नसतात या फॉर्मॅलिनमुळे. आणि त्याचं पर्सेंटेज किती असतं? 10 ते 40%. ओके. फॉर्मॅलिन किंवा फॉर्मॅल्डिहाइड इन ट्रान्सपरंट जार्स. ट्रान्सपरंट म्हणजे काचेच्या भांड्यामध्ये हे अवयव किंवा हे स्पेसिमन प्राण्यांचे किंवा एखादा बेडूक असेल आणि बेडकाला एक दुर्मिळ सापडलेला बेडूक असेल आणि त्या दुर्मिळ बेडकाला आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. तर ते दाखवायचं असेल तर एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये ते पारदर्शक असलेल्या, ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक असलेल्या काचेच्या भांड्यामध्ये फॉर्मॅलिन टाकून तिथं ठेवायचं. किंवा काही दुर्मिळ वनस्पती असतील त्यांचंसुद्धा साठवणूक अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी करू शकतो. जार्स आर लेबल्ड. आणि त्या जारवरती, त्या भांड्यावरती लेबलिंगची एक चिठ्ठी असली पाहिजे ज्याच्यावरची माहिती
त्या प्राण्याचं नाव कुठून सापडलेलं आहे. आपण जसं वनस्पतीच्याबद्दल माहिती लेबलिंग तयार केली होती हर्बेरियममध्ये, त्याच पद्धतीचं लेबल या जारवरती सुद्धा असतं. त्याच्यानंतर लार्ज ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड. आता मला सांगा, मोठा प्राणी आहे, जसं काही ॲनिमल्स आहेत किंवा पक्षी आहे, कावळा आहे, घार आहे, कबूतर आहे, बरोबर आहे, किंवा सस्तन प्राणी आहेत, ससा आहे, ओके. तर या अशा मोठ्या प्राण्यांना काचेच्या भांड्यामध्ये ठेवणं जेकरीचं होतं. काचेचं भांडं लहान असतं आणि या प्राण्यांच्या शरीराचा आकार मोठा असतो. मग यांना कशा पद्धतीनं साठवल्या जातं? तर त्याची पद्धत असते, अशा प्राण्यांच्या शरीरावरती एक छोटासा काप दिलेला असतो पोटाकडून त्याला काप द्यायचा. उदाहरणार्थ ससा असेल तर त्याच्या पोटाला काप द्यायचा आणि त्याच्या पोटातून सगळं जे काही कुजणारे जे काही अवयव असतील, त्याचं हृदय असेल, फुफ्फुसं असतील किंवा रक्ताभिसरण संस्था असेल, पचनसंस्था असेल, हे सगळं बाहेर काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मग कापूस म्हणा किंवा लाकडाचा भुसा म्हणा हे भरून त्याला तसंच शिवून टाकायचं त्याच्या पोटाला आणि वरून पाहिल्यानंतर आपल्याला असं दिसेल की हे जिवंत आहे आणि त्याला म्हणतात स्टफिंग. अशा प्रक्रियेला काय म्हणतात? स्टफिंग म्हणतात. म्हणजे कबूतर असेल किंवा मोठा मासा असेल, अशा ॲनिमल्सना, अशा प्राण्यांना आपण त्याच्या म्हणजे दिसणार नाही अशा पोटाकडच्या खालच्या बाजूने कापायचं आणि त्या कापल्याच्या नंतर त्याच्या शरीरातलं सगळं कुजणारं मटेरियल बाहेर काढायचं आणि त्याच्या हाडाचा सापळा जसाच्या तसा ठेवून वरची कातडी त्याची तशीच ठेवून त्याच्यामध्ये आपण लाकडाचा भुसा किंवा कापूस भरून त्याला स्टफिंग करायचं आणि साठवायचं अँड प्रिझर्वड. आणि जेणेकरून आपल्याला कितीतरी वर्ष तो प्राणी जसाच्या तसाच आपल्याला बघायला मिळू शकतो. दिस सायन्स इज नोन ॲज टॅक्सिडर्मी. आणि या विज्ञानाला, या प्रक्रियेला म्हणजे प्राण्याच्या पूर्ण त्या स्टफिंगच्या प्रोसेस करून ठेवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? टॅक्सिडर्मी. मित्रांनो, टॅक्सिडर्मी म्हणजे काय हे लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. MCQसाठी ते कामी येणार आहे. स्पेसिमन्स इन ड्राईड फॉर्म आर ऑल्सो केप्ट इन म्युझियम. स्पेसिमन्स म्हणजे वनस्पती असतील किंवा काही दुसरे काही फुलपाखरं असतील किंवा त्यांना मारून त्यांना वाळवून ड्राईड म्हणजे वाळवून म्युझियममध्ये ते सुद्धा आपण ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं म्युझियम या ठिकाणी आपल्याला डिटेल समजलेला आहे. या ठिकाणी आपण पुढचा पार्ट बघूया. पुढचा पार्ट लगेच आपल्याला दिसेल या ठिकाणी. ओके. वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन्स ऑफ शेल्स म्हणजे शिंपले, बरोबर आहे, शंख, शिंपले, शेल्स, स्केलेटॉन ऑफ ॲनिमल्स, विविध प्राण्यांचे हाडांचे सापळे किंवा कंकाल ज्याला म्हणू आपण, किंवा हाडांचा सापळा स्केलेटॉन, इन्सेक्ट बॉक्सेस, काही कीटक असतात, त्या कीटकांना एखाद्या बॉक्समध्ये ठेवून म्युझियममध्ये ते आपण ठेवू शकतो आणि दर्शवू शकतो, जिथे विविध लोक अभ्यास करण्यासाठी, काही विद्यार्थी असतील, काही शास्त्रज्ञ असतील, त्या ठिकाणी ते भेट देऊन त्याचा लाभ घेऊ शकतील. Thus, biological museums in educational institutes are reference hubs of biodiversity studies. अशा प्रकारे बायोलॉजिकल म्युझियम्स किंवा जैविक म्युझियम्स जे आहेत, ज्या ठिकाणी वनस्पती, प्राण्यांचे अवयव किंवा त्यांचे स्पेसिमन्स ज्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात, अशा या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, शैक्षणिक संस्था हे आपल्याला संदर्भ म्हणून वापरता येतात. आर रेफर्ड ॲज रेफरन्सेस हब्स ऑफ बायोडायव्हर्सिटी स्टडीज. सजीवांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी अशा म्युझियमचा, अशा पार्कचा आपल्याला खूप फायदा अभ्यास करण्यासाठी निश्चितच होत असतो. या ठिकाणी बघा, एक म्युझियमचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे. अशा प्रयोगशाळेला किंवा अशा म्युझियमला तुम्ही नक्कीच भेट दिलेली असेल. या ठिकाणी विविध विद्यार्थी दिसत आहेत आणि या ठिकाणी काचेच्या या जारमध्ये मोठमोठ्या आणि या ठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये बघा तुम्हाला दिसते, या ठिकाणी हे टॅक्सिडर्मी केलेले प्राणी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, टॅक्सिडर्मी केलेले, बरोबर आहे. हे या ठिकाणी काही पक्षी दिसत आहेत, विविध प्रकारचे पक्षी दिसत आहेत आणि या ठिकाणी याचे चित्र चार्ट्सच्या माध्यमातून म्हणा, आणि हे सगळे विद्यार्थी त्याचं निरीक्षण करत आहेत.
याला म्हणतात बायोलॉजिकल म्युझियम. तर अशा रीतीनं आपण हा पार्ट व्यवस्थित पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या पार्टकडे वळूया. पुढचं जे साधन आहे आपल्याला पाहायचं आहे तो आहे 1.5 झुऑलॉजिकल पार्क. बरोबर आहे. झुऑलॉजिकल पार्क आपण या ठिकाणी बघू. मी अजून त्याला खाली घेतो आहे. हे झुऑलॉजिकल पार्क्स. झुऑलॉजिकल पार्क जनरली नोन ॲज झूज, प्राणी संग्रहालय. बरोबर आहे. प्राणी संग्रहालय असं म्हणतात त्यांना, पशुसंग्रहालय किंवा प्राणी संग्रहालय. झुऑलॉजिकल पार्क्स जनरली नोन ॲज झूज इज प्लेस ऑफ इंटरेस्ट फॉर कॉमन मॅन. म्हणजे सामान्य माणसासाठी हे पाहणं खूप उपयुक्त असतं आणि त्याच्या आवडीचा तो विषय असतो. इन ए झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. जंगली प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणासारखं कृत्रिम वातावरण या ठिकाणी तयार केलं जातं आणि या ठिकाणी जंगली प्राणी, जंगली सजीवांना ठेवल्या जातं. अशा ठिकाणी त्या ठिकाणाला झुऑलॉजिकल पार्क्स असं म्हणतो आपण. प्राणी संग्रहालयांना आपण वगैरे भेटी देतो, त्या ठिकाणी विविध प्रकारचे प्राणी आपल्याला बघायला मिळतात. दे आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन्स सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट. या ठिकाणी अशी काळजी घेतली जाते की त्या प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासासारखाच अधिवास या ठिकाणी कृत्रिमरित्या देण्याचा प्रयत्न केला जातो. बरोबर आहे. एक्सिटू म्हणजे या ठिकाणी कृत्रिमरित्या तयार केला जातो. इन झू ए नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ ॲनिमल्स. या ठिकाणी मित्रांनो, नॅचरलिस्ट म्हणजे निसर्गाचा अभ्यास करणारे जे काही नॅचरलिस्ट असतात ते या प्राण्यांचा फूड हॅबिटचा, त्यांच्या अन्न पद्धतीचा, अन्न अधिवासाचा अभ्यास करू शकतात आणि त्यांच्या बिहेवियरचा, त्यांच्या राहण्याचा, वागण्याचा संपूर्णपणे अभ्यास व्यवस्थितपणे करू शकतात. त्याच्यानंतर फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग्स आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. फ्लोरा म्हणजे विविध प्रकारच्या प्राणी वनस्पतींच्या संदर्भातली माहिती फ्लोरा. मॅन्युअल्स काही हाताळणारे काही मॅन्युअल्स असतात, काही त्याचे कॅटलॉग्स असतात, त्याचे चित्र असलेले किंवा त्याची माहिती असलेले हँडबुक्स असतात, मोनोग्राफ्स असतात. अँड कॅटलॉग्स आर सम अदर टूल्स ऑफ मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी रेकॉर्ड्स. अशा मॅन्युअल्समधून सुद्धा जैवविविधता यांची नोंद ठेवली जाते. फ्लोरा इज द प्लांट लाईफ ऑकरिंग इन ए पर्टिक्युलर एरिया ऑन ए टाईम. म्हणजे काही ठिकाणी समजा पावसाळ्यात तुम्ही एखाद्या जंगलामध्ये गेलात तर त्या ठिकाणी पावसाळ्याचं चित्र वेगळं असतं आणि त्या ठिकाणी तुम्ही उन्हाळ्यात जर गेलात तर त्या ठिकाणी त्यावेळेसचं चित्र वेगळं असतं. त्याला फ्लोरा म्हणतात. आजूबाजूची सगळे परिसर, सगळे वनस्पती, त्यात राहणारे प्राणी वगैरे त्याला फ्लोरा असं म्हणतात. ए मोनोग्राफ डिस्क्राईब एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप वेअर ॲज मॅन्युअल प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन. मोनोग्राफ काय असतं? डिस्क्राईब करतं एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. मोनोग्राफ म्हणजे एनी वन सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुप. जैविक समूह एका ठराविक पद्धतीचा असतो, त्याला मोनोग्राफ असं म्हणतात. आणि त्या ठिकाणचे जे मॅन्युअल्स असतात, माहिती पुस्तिका असते मॅन्युअल म्हणजे, आणि ते आपल्याला माहिती पुरवत असतात. कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया. कीज अबाउट आयडेंटिफिकेशन ऑफ स्पेसिस फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया. कीज म्हणजे काही प्रश्नावली असते आणि कीज म्हणजे काही आपल्याला काही क्लृप्त्या किंवा काही टिप्स असतात की कोणत्या प्राण्याला किंवा वनस्पतीला कसं ओळखायचं या संदर्भामध्ये काही कीज त्या ठिकाणी ठेवलेले असतात. जातींना फाउंड इन ए पर्टिक्युलर एरिया, ठराविक भागामध्ये सापडणाऱ्या एरियाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी दिल्या जातं. या ठिकाणी सुंदर प्राणी संग्रहालयाचं चित्र मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्राणी संग्रहालयामध्ये प्राण्यांचं संवर्धन या ठिकाणी केलं जातं. आणि त्याच्यानंतर पुढचा भाग या ठिकाणी येतो बायोडायव्हर्सिटी पार्क. बायोडायव्हर्सिटी पार्क याच्यामध्येच तुम्हाला लक्षात आलं असेल, बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेचं ठिकाण. पार्क, बायोडायव्हर्सिटी पार्क, की ज्या ठिकाणी विविध भौगोलिक परिस्थितीमध्ये विविध प्रकारच्या विविध जातीच्या वनस्पती आणि प्राणी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात. इट इज ॲन इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेसीस दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन
डिग्रेडेड बॅरेन लँडस्केप या ठिकाणी म्हणजे सॉईल इरोजन ज्याला आपण जमिनीची धूप होते आणि अशा ठिकाणी मग नवीन जाती तयार होतात. इकॉलॉजिकल असेंब्लेज म्हणजे पर्यावरण किंवा परिस्थितिकीय एका ठराविक परिस्थितिकीयमध्ये काही प्राणी वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला त्यांची कम्युनिटी किंवा ते सेटल झालेले त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क गुरेघर महाबळेश्वर या ठिकाणी हे आपल्याला पाहायला मिळतं. दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन लँडस्केप. महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात तर हा पार्क पाहण्यासाठी नक्की तुम्ही जा. त्या ठिकाणी एक सुंदर त्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळेल की कशा पद्धतीनं बायोडायव्हर्सिटी पार्क असू शकते. आणि त्या ठिकाणी मग आपण त्याचा अभ्यास करू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपण बघूया. सिस्टेमिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशनशिप. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन म्हणजे शिस्तबद्ध रीतीनं व्यवस्थित केलेलं वर्गीकरण सजीवांचं हे कशासाठी मदतगार आपल्याला ठरू शकतं. हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द इंटर रिलेशनशिप. इंटर रिलेशन्स म्हणजे सजीवांमध्ये असलेलं जे काही नातेसंबंध आहेत त्यांच्यामध्ये कसा संबंध आहे आणि वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कसा संबंध आहे हे समजायला आपल्याला सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन वर्गीकरण आपल्याला मदत करत असतं. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन्स बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन द हार्मनी ऑन ए प्लॅनेट अर्थ म्हणजे पृथ्वी तलावरती हे संतुलित पर्यावरण राखण्यासाठी आपल्याला हे सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन आपल्याला खूप उपयोगी ठरू शकतं. स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी इज ए मस्ट आणि म्हणून जैवविविधतेचा अभ्यास हे असणं खूप आवश्यक आहे. जैवविविधतेचा अभ्यास करून त्याचं संगोपन कसं करता येईल या संदर्भामध्ये आपण नक्की विचार केला पाहिजे जेणेकरून आपली पृथ्वी आणि ही पृथ्वी जगेल तर आपण जगू. ठीक आहे. आता शेवटचा पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. की या ठिकाणी आपल्याला दिसेल की इज अ टॅक्झॉनॉमिकल एड. की हे वर्गीकरणाचं एक साधन आहे. टॅक्झॉनॉमिकल एड म्हणजे साधन या ठिकाणी यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण करण्यासाठी वापरण्यात येणारं हे एक साधन आहे की. बरोबर आहे. द कीज आर बेस्ड ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. कीज म्हणजे हे कीज कशावरती आधारित असतात. कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्सवरती एकमेकाच्या परस्पर विरुद्ध गुणधर्मावरून हे आधारित असतात. वन ऑफ द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स गेट्स ॲक्सेप्टेड अँड अदर इज रिजेक्टेड. एखादा गुणधर्म सजीवाचा आपण ॲक्सेप्ट करतो आणि दुसरा आपण रिजेक्ट करतो म्हणजे स्वीकारत नाही. बरोबर आहे. द स्टेटमेंट इन की इज कॉल्ड ॲज ए लीड. द स्टेटमेंट जे काही त्या कीच्या आधारावरती जे काही स्टेटमेंट आलेलं असतं त्याला आपण लीड म्हणतो. नॉर्मली कीज आर ॲनालिटिकल इन नेचर. ॲनालिटिकल म्हणजे पृथक्करणात्मक कीज असतात. म्हणजे वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या प्राण्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीच्या संदर्भामध्ये त्याचं पृथक्करण, हा प्राणी या प्राण्यापासून कसा वेगळा आहे, ही वनस्पती आणि या वनस्पतीमध्ये काय फरक आहे, याच्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, त्याच्यामध्ये कोणते गुणधर्म आहेत, अशा पद्धतीचं एक तुलनात्मक अभ्यास ज्याला आपण ॲनालिटिकल इन नेचर म्हणू. लेटेस्ट स्टडी अबाउट क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन नेक्स्ट चॅप्टर. तर मित्रांनो या ठिकाणी वर्गीकरण, सविस्तर वर्गीकरण, सजीवांचं वर्गीकरण कसं केलं जातं हे आपण 2 नंबरच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. मला अपेक्षा आहे तुम्हाला हा चॅप्टर संपूर्णपणे समजला असेल. मित्रांनो या चॅप्टरमध्ये न समजलेला पार्ट तुम्हाला असेल, काही शंका असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की व्हॉट्सअपवरती किंवा माझ्या फोनवरती फोन करून तुमचे डाऊट्स शंका क्लिअर करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.